नेनियल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, सारथी, महाज्योती, आरटी या महाज्योती या माध्यमातून घेण्यात येणारी जी काही सीईटी परीक्षा आहे त्यांचा रिझल्ट येत्या 2 दिवसामध्ये लागणार आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा की कट ऑफचा. मी जेवढे काही व्हिडिओज बनवलेले आहेत तेवढेही कट ऑफचे व्हिडिओ बनवले. कंबाईन, एमपीएससीचं कंबाईन, नंतर राज्यसेवा, नंतर JMFC, नंतर आपलं पोलीस भरती, UPSC यांचे कट ऑफ मी बघितले, म्हणजे सांगितलेले आहेत. जागा पण सांगितलेल्या आहेत, किती असणार आहेत प्रशिक्षणासाठी आणि अर्ज किती आलेत हे पण मी त्यामध्ये सांगितलेलं आहे. आता मी जे थंबनेल मध्ये टाकलेलं आहे की 50, 60, 70 किंवा 40, 50, 60 हा जो कट ऑफ आहे हा कोणाचा येऊ शकतो या संदर्भात मी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. आणि ती माहिती अत्यंत महत्वाची माहिती आहे, कारण जे मित्र किंवा जे आपले फॉलोअर्स आहेत ते कमेंट बॉक्समध्ये लिहितात की सर मला एवढे पर्सेंटेज आहे, मला तेवढे पर्सेंटेज माझं होईल का. मी प्रत्येकाला रिप्लाय देऊ शकत नाही. त्यामुळे सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्रुपला जॉईन व्हा. जॉईन झाल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती होईल. टेलिग्रामचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्यावरती सुद्धा माहिती होईल आणि व्हिडिओ बघत राहा ज्यातून तुम्हाला माहिती मिळेल. आता जो कट ऑफ आहे, काही विद्यार्थी असे देतात की तुम्ही वेगळंच सांगताय कुठेतरी, आणि काल रिझल्टच्या बाबतीतही ते मी तुम्हाला सांगतो. आपलं चॅनल म्हणजे काय आहे तर तुम्हाला अपडेट देणं माझं काम आहे. जर एखादी बातमी जर काल आली नसेल आणि आज जर आली असेल तर मी काय करू शकतो, त्याला मी काहीच करू शकत नाही. मग आज आलेलं अपडेट मला माझं काम आहे ते अपडेट देणं. कट ऑफच्या बाबतीतही या सर्व गोष्टी तुम्हाला सांगणं महत्वाचं आहे. आणि हे जे आहे हे काही मी म्हणतो म्हणून तोच कट ऑफ लागेल असं आहे का, तर मागे पुढे मार्क्स होऊ शकतात, पण एक अंदाज असतो. कोणत्याही गोष्टीचा अंदाज असतो. निवडणुकीचा अंदाज असते, आपल्या रिझल्टचा अंदाज असते, तुम्हाला मार्क्स मिळाले किती याचा अंदाज असते, तुम्हाला पेपर सोडवताना तुम्हाला समजते की माझा पेपर कसा गेलाय, हे सर्व अंदाज असतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणून जे कमेंट करताय जे प्रामाणिकपणे बिनकामाच्या कमेंट करू नका. नसेल जमत तर आपल्याला व्हिडिओ नका बघू, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला जर तुमचा टाइमपास तरी करू नका व्हिडिओ बघून, म्हणजे तुमचे 5-6 मिनिटं जर आयुष्यातले आहे ते घालवू नका, असं माझं त्यांना मत आहे, त्यांच्या संदर्भातलं मत आहे. बघा, जो 50, 40, 50 जो कट ऑफ आहे तो कोणाचा येणार आहे मी तुम्हाला सांगतोय. आपण जनरलचा कट ऑफ 90च्या अबो सांगितलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये 90चा अबो सांगितलेला आहे. कोणाचा? महाज्योती, सारथी, जे काही इतर आहे फक्त TRTI सोडून. मग TRTI मधला मग जेवढ्या काही महिला आहेत, मग महिला कोणत्या? सारथी, बार्टी, आरटी, महाज्योतीच्या महिला. मग यांचा महिलाचा कट ऑफ आपण तुम्हाला सांगितलेला आहे. हा महिलांचा कट ऑफ हा जिथे जनरलचा कट ऑफ संपतो तिथून महिलाचा कट ऑफ सुरू होता, बरोबर. मग तिथून खाली कट ऑफ येतं. म्हणजे जर 600 विद्यार्थी घेत असतील 1000 पैकी तर 400 म्हणजे 601 पासून तर खाली मुलींचा कट ऑफ असणार आहे. मग तिथं त्यानंतर जे काही 2 अजून आपल्याकडे समांतर आरक्षणाच्या रिझर्वेशन आहे. मग महिलांचा कट ऑफ जर तिथून 85 पासून सुरू होत आहे किंवा 95 पासून सुरू होत आहे, 90 पर्यंत येत असेल तर तो 90 वर स्टॉप होत आहे, बरोबर आहे. अशा पद्धतीने हा कट ऑफ, हा मुलींचा कट ऑफ कमी येईल, महिलांचा कट ऑफ. मग महिलांचा कट ऑफ 60 कोणाचं येऊ शकतं, तर TRTI मध्ये महिलाचा कट ऑफ 60 येऊ शकते, हे लक्षात घ्यायचं आहे. TRTI मध्ये महिलाचा कट ऑफ. मग फक्त का पोलीस भरतीचा मी सांगतोय का? नाही, पोलीस भरतीबद्दल मी बोलत नाही, बरोबर. मी सर्वच ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल बोलतोय ज्याचं प्रशिक्षण दिलं जातं. मग प्रशिक्षण JMFC सांगतो मी तुम्हाला, जे न्यायाधीश म्हणून विद्यार्थी ज्यासाठी प्रॅक्टिस करत असतात, ज्यासाठी पेपर देत असतात, जे MPSC पेपर घेत असते, तर याच्यासाठीचं जे प्रशिक्षण आहे, याच्यासाठीचं प्रशिक्षणाचा जो कट ऑफ आहे हा कॉम्पिटिशन कमी आहे, LLB करणारे विद्यार्थी कमी आहे, JMFC चे पेपर देणारे प्रिपरेशन करणारे विद्यार्थी कमी आहे, त्यामुळे अर्ज सुद्धा कमी आलेले आहेत. म्हणून याचा जो कट ऑफ आहे STचा कट ऑफ हा 50-60 येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. 50 पर्यंत 60 पर्यंत येऊ शकतं, बरोबर. त्यात ऑर्फनचा सुद्धा कट ऑफ 40 पर्यंत येईल. JMFC बद्दल बोलतो मी तुम्हाला. MES बद्दल सुद्धा तुम्हाला सांगतोय मी. MES बद्दल सुद्धा TRTIचा कट ऑफ हा कमी येईल. नंतर इतर जे आहेत म्हणजे कोणते? ऑर्फन बद्दल सुद्धा सांगतोय, तोही 50-40च्या घरात तो काय राहील, रिझल्ट राहील. त्याच्यापेक्षाही कमी येऊ शकते, हे तुम्हाला मी सांगतोय. फक्त जास्त कट ऑफ कोणाचा लागणार आहे? बार्टीचा कट ऑफ पोलीस भरतीचा जास्त लागेल, कारण अर्ज तेवढे आले आहेत आणि जागा सुद्धा कमी होणार आहेत. का? तर 500 जागा आरटीला जाईल आणि 2500 जागा कोणाला राहील? बार्टीला राहणार आहे. त्यामुळे जागा कमी होणार आहे आणि अर्ज सुद्धा 55,000 अर्ज आले, त्याच्यामुळे तो कट ऑफ व्हायला लागेल. MPSCचा सुद्धा मी कट ऑफ सांगितलाय. MPSC मधला कट ऑफ कंबाईनचा हा जास्त कट ऑफ राहणार आहे. का? तर MPSCचे अर्ज सुद्धा राज्यसेवेपेक्षा जास्त आलेले आहेत, सर्व डिपार्टमेंटचे म्हणजे सर्वच संस्थांचे. त्यामुळे MPSC मधला कंबाईनचा सुद्धा कट ऑफ हा जास्त राहील. आणि कट ऑफ कमी कोणाचा येईल, तर महिलाचा कट ऑफ कमी येईल, ऑर्फनचा कट ऑफ कमी येईल आणि मार्जिनल स्टुडंट जे आहेत म्हणजे कोण?
वंचित घटक, बहुजन घटक जे काही आहेत त्यांचा कट ऑफ यात कमी येणार आहे. जो मी कट ऑफ 90 अबो सांगितलं त्याच्यापेक्षा कमी सांगतोय मी तुम्हाला. म्हणून ऑर्फनचा कट ऑफ 40 येऊ शकते, महिलांचा कट ऑफ 60 पर्यंत येऊ शकते. मग हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. नाही तर तुम्ही पुन्हा म्हणाल की सर तुम्ही तर एका व्हिडिओ मध्ये 90 सांगितलेलं आहे, 95 सांगितलंय, 85 सांगितलंय, ना आता कसं काय म्हणताय. मी समजून घ्या की कोणाचा कट ऑफ म्हणताय. मी महिलाचा कट ऑफ म्हणताय आणि वेगवेगळ्या याचा आयबीपीचा सुद्धा कट ऑफ कमी लागेल, महिलांचा, टीआरटीएचा, हे समजून घ्यायचं आहे. नंतर जे एसएससी आहे त्याचा सुद्धा कट ऑफ कमी लागणार आहे. कोणाचा, एससी म्हणजे जे आपले टीआरटीएचा आहे, एसटी विद्यार्थी आहे, ऑर्फनचा सुद्धा कमी लागणार आहे. ह्या जे प्रशिक्षणाचं सांगतोय, नाव सांगतोय तुम्हाला, MES सांगतोय, नंतर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस सांगितलं तुम्हाला, JMFC सांगितलं, नंतर ACC सांगितलं, IBPS सांगितलं, यांचे कट ऑफ कमी येणार आहे. UPSCचा सुद्धा कट ऑफ, TRTA एसटी मुलींचा कट ऑफ हा कमी येणार आहे, ऑर्फनचा सुद्धा कमी आहे, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. 60च्या खाली कट ऑफ येणार आहे, हे समजायचं आहे आपल्याला. हे जे सांगितलेलं कट ऑफ हे आपल्याला पटलेलं असेल. तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. आणि जो मी काल व्हिडिओ टाकलेला आहे डॉक्युमेंट संदर्भातला, DV संदर्भातला, ते डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवायचे आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. प्रवेश अर्ज म्हणजे तुमचा प्रवेश हॉल तिकीट एक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. प्रवेश अर्ज म्हणजे तेच आहे. आणि दुसरं अप्लिकेशन फॉर्म म्हणजे जो तुम्ही फॉर्म भरलेला होता ते अप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे डॉक्युमेंटरीमध्ये म्हणजे ज्या वेळेला 15 डॉक्युमेंट आहेत त्यापैकी ठेवायचं आहे. कारण वारंवार आपण प्रश्न विचारत आहात, त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहील. धन्यवाद.